रे कोण आला? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी सर्व शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय संजयजी राऊत साहेब, त्याचबरोबर विनायकजी राऊत साहेब, अरविंद सावंत साहेब, अंबादासजी दानवे, भास्कर जाधव, त्याचबरोबर चंद्रकांतजी खैरे साहेब आणि अनंत गीते साहेब आणि मंचकावर असलेले सर्व मान्यवर, मला वाटतं सर्वप्रथम मी धन्यवाद देतो आपल्या सर्व शिवसेने नेत्यांना की या ठिकाणी ठाण्यामध्ये आपण पहिली सुसंवाद या ठिकाणी कार्यकर्त्यांची ही सभा आपल्या ठाण्यामध्ये घेतली, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आज आदरणीय संजय राऊत साहेबांनी सामना पेपर, सामना ही आमची एनर्जी आहे साहेब, म्हणजे आजही वाटतात की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही आपण जिवंत ठेवलेले आहेत आणि म्हणून सकाळी सामना वाचल्याशिवाय मला वाटतं प्रत्येक शिवसैनिक घराच्या बाहेर पडत नाही। आज या ठाण्याने पहिली सत्ता दिली आणि या ठाण्यामध्ये 89 साली पहिली गद्दारी झाली। त्यावेळेला प्रकाश परांजपे महापौर म्हणून त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी गद्दारी झाल्यानंतर सर्व नगरसेवकांचे राजीनामे साहेब घेतले होते आणि इतिहासामध्ये मला वाटतं एवढा धाडसी निर्णय घेण्याचं काम त्यावेळेला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला घेतला। आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब होते त्यावेळेला आणि त्यावेळेला सर्वांनी राजीनामे त्या ठिकाणी आदेशानंतर दिले होते आणि आता दुसऱ्यांदा गद्दारी झाली। ही दुसऱ्यांदा गद्दारी झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल 3 वर्ष झालेत पक्ष फोडण्याचं काम चालू आहे, परंतु अजून थकले आता ते दररोज काही ना काहीतरी, आज ह्याला आणला धरून आणतात, उद्या त्याला धरून आण, याला धरून आण, हेच काम चालू आहे, परंतु दुसरं काहीच काम नाही। आज मगाशी सांगितल्याप्रमाणे आज या ठाणे महापालिकेची निवडणूक आता येते, परंतु निवडणुका गेले 5 वर्ष झाले कुठल्याही महाराष्ट्रातल्या नगरपालिकेतल्या निवडणुका घेण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही आहे। आज ठाणे महापालिकेची अवस्था अशी झाली आहे की त्या ठिकाणी 2024ला 5025 कोटीचं त्या ठिकाणी बजेट होतं आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व महानगरपालिकेचे बजेट त्या ठिकाणी डिक्लेअर झाले, परंतु ठाण्याचं बजेटच झालं नाही, कारण या बजेटवरती त्यांचा डोळा होता। मला वाटतं या महापालिका लुटून खाल्ली या लोकांनी आणि या महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाही साहेब। सेंट्रलचे जीएसटीचे पैसे येतात, त्या पैशावरती या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दिला जातो आणि ते उरल्या सुरल्या याच्यामध्ये शासनाकडून पैसे आणायचे आणि त्या ठिकाणी टक्केवारीमध्ये पैसे खायचे आणि कागदावरती त्या ठिकाणी काम दाखवायचं आणि पैसे खायचा धंदा या ठिकाणी या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे। आज या महापालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल मुख्यालयाची इमारत उद्घाटन झालं, पण त्या मुख्यालयाच्या इमारतीमध्ये 17 कोटी रुपये साहेब काम न करता साहेब दिले त्यांना 17 कोटी रुपये आणि या 17 कोटी दिल्यानंतर आजही त्यामध्ये काम सुरू झालेलं नाही। आज जवळजवळ 8 महिने झाले, परंतु अगोदरच बिल देऊन मोकळे झाले। अशा पद्धतीने भरपूर काय बोलण्यासारखं आहे। आपल्याला संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी भाषण ऐकायचं आहे। आज मी ठाण्यातल्या व्यथा तुमच्या समोर मांडतोय, कारण तुम्ही सामन्यामध्ये या सर्व आमच्या व्यथा लोकांसमोर मांडत असता आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी करतात, परंतु मी या सर्व कार्यकर्त्यांना साहेब गेल्या 3 वर्षामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे
ठामपणे साहेब हे सर्व कार्यकर्ते उभे आहेत, म्हणून आज आम्ही ताठ मानेने या ठिकाणी काम करू शकतो. मगाशी जो प्रकार झाला हे संबंध, आता मी बोलत नाही तो शब्द कारण इथे महिला आहेत ते, आणि शिवसेनेला हे काय नवीन नाही साहेब. आम्ही किती आंदोलनं बघितली आहेत आणि आंदोलनामध्ये भाग घेतलेले आहेत. या लोकांनी आंदोलनामध्ये सुद्धा भाग घेतला नाही, उगाच नेते झाले त्या ठिकाणी. आणि आज तुम्ही बघितलं असेल छावा पिक्चर बघितला की नाही? त्या छावा पिक्चर मध्ये छत्रपती संभाजीराजांना कशा पद्धतीने त्रास दिला. औरंगजेब काय म्हणतो, काय सर्वराज्य, आणि तुम्ही बघितलं असेल. परंतु आमच्या राजाने त्या ठिकाणी कसली पर्वा न करता देहाचे तुकडे झाले तरी त्यांनी कुठे हातबल झाला नाही. आज आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, टाळा लागला त्यांना, परंतु ते कधी त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती, पण ते कधी त्या ठिकाणी गेले नाहीत. अरे टाळा लागलाय, मला जरा सोडव, मला हे कर ते कर. आज फक्त जनतेच्या रेट्यामुळे ते त्या ठिकाणी सुटले. हा एक आदर्श आहे या ठाण्याचा. आणि दुसरा आदर्श तुम्ही बघितला असेल आज सामन्यामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन, आता थोडेसे दिवस राहिलेले आहेत. 3 वर्ष तुम्ही एवढ्या मोठ्या कष्टाने या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम केलं, परंतु आता ही वेळ आलेली आहे, थोडं जरा सहन करा. उद्याचा येणारा दिवस आपलाच आहे असा विश्वास या ठिकाणी देऊन माझे 2 शब्द संपवतो. आणि परत एकदा सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो की आपण ठाण्यामध्ये आलात आणि या शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.